ॲडव्होकेट संतोष बाराते आज भोसा या गावी श्री बाबाराव जाधव यांच्या शेतात आलो आहोत। यांच्या संत्री या पिकासाठी पाण्याची कमतरता पडत होती, त्यामुळे ॲग्रोनेस्ट कंपनीच्या मार्फत प्रजल हायड्रोफिलिक जेल हे आम्ही यांना देत आहोत। आणि याचा फायदा असा होतो की हे पाण्याची 60 ते 70% बचत करतं व तुमचं जे रोटेशन असतं त्या रोटेशनला, जसं की तुम्ही 8 दिवसाला एकदा जर रोटेशन येत असेल पाण्याचं, तर हे कमीत कमी 24 ते 25 दिवस पुढे, म्हणजे जवळपास 8 दिवसाला द्यायचं तर 25 ते 30 दिवसाला तुम्हाला एकदा महिन्यातून पाणी द्यावं लागेल। याची पाणी होल्डिंग करण्याची क्षमता ही असल्यामुळे आपल्याला पाण्याला 60 ते 70% बचत होऊन शेतकऱ्यापाशी जेवढं पाणी आहे त्या पाण्यामध्ये त्याचं पीक चांगल्या प्रकारे जोमलं जातं। हे ऊसाला, फळबाग असू, भाजीपाला असू, जेवढे काही आपल्या भारतामध्ये जमिनीमध्ये जेवढे पीक येतात त्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे। हजारो शेतकऱ्यांना याचा वापर केलेला आहे आणि आपले बगीचे, आपले पीक अत्यंत चांगले दर्जेदार ठेवले आहे। या प्रकारचा डेमो आम्ही इथं दिला आहे आणि आता तुम्हाला 10 ते 15 दिवसानंतर परत या गावामध्ये येऊन, आम्ही आज मानोद तालुक्यात भोसा या गावी आलेलो आहोत आणि 15 दिवसानंतर परत इथं येऊन तुम्हाला ह्या झाडाची परिस्थिती दाखवण्यात येईल आणि त्या परिस्थिती बघून आपण निर्णय घ्यावा। त्याकरिता शेतकऱ्यांसाठी हा मुद्दाम व्हिडिओ केलेला आहे आणि आपण सर्व शेतकऱ्यांना या पावडर जेलचा वापर करून आपले बगीचे, आपले फळबाग, भाजीपाला चांगल्या दर्जाचा उन्हाळ्यात देखील तुम्ही घेऊ शकतात, याकरता हे व्हिडिओ करण्यात आलेला आहे। तरी याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बाराते। आज आम्ही बाबाराव जाधव राहणार भोसा, तालुका मानवत, जिल्हा परभणी इथे आलो आहोत। यांना आम्ही 10 दिवसापूर्वी प्रजल हायड्रोफिलिक जेल दिलं आणि त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो असता आज तुमच्यासमोर परिस्थिती आहे। आज ह्या 10 दिवसानंतर ही पाण्याखाली असा गोळा मातीचा चिखल होतं, एवढे ओल कायम आहे। तर आम्ही शेतकरीची प्रतिक्रिया घेऊ। तर आपण सांगा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे आपण जे जेल दिलं तर त्याचे ओल काय, तुम्हाला कसं वाटतं याच्यात? याची वल खूप छान आहे। 10 दिवसाखाली दिलता आणि तो आज वल निघालेली याची, बाकीच्या झाडाला पूर्ण ही अशी माती झालेली आहे। तुम्हाला इथं फुफुटा वगैरे काय दिसून यायला का असं काही? नाही, हे वल राहिलेलं आहे, कायमस्वरूपी ओल राहिली, कायमस्वरूपी वल राहिलेली आहे। अच्छा, तर ह्या पद्धतीनं आपण कुठेही बघू शकतात, जिथं तुम्हाला दिसेल तिथं असं चिखल झालेलं दिसेल। 10 दिवसानंतर ही झाडाची परिस्थिती आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी दिलं नाही, आम्ही दुसरीकडे ही अशी माती पडायलेली दिसायली आपल्याला। तर ह्या पद्धतीनं हायड्रोफिलिक जेल काम करतं। तर सर्व शेतकऱ्यांना उन्हाळ्याची तीव्रता जाणून आपल्याला पाणी कमी पडत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या बगीच्याचं रक्षण करावं। तर आपण काय शेतकऱ्याला काय सांगताल? नाही, प्रत्येकाने हायड्रोफिलिक जेलचे वापर करावा, हे चांगलं आहे आणि वल टिकून ठेवतं। 10 दिवसासाठी जर कॅननं पाणी घातलं होतं, जर आळ्यानं जर दिलं असतं तर जास्त वल राहिली असती। हे कॅननं टाकून पण 10 दिवस वल राहिलेली। तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता, वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? अच्छा, तर हे होते श्री बाबारावजी जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया कळवल्यात। तर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून आपल्या परिसरात जर कोणाला हायड्रोफिलिक जेल लागन तर प्रजल हायड्रोफिलिक जेल हे वापरून आपले बगीचे राखावे व त्याची उत्पन्नात वाढ करावी, यासाठी हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे। बघा किती